मंडळी नमस्कार, मी विशाल परदेशी. विषय खोल विथ विशालमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी पुन्हा एकदा एखाद्या विषयात आपण खोलवरती जाऊन त्याबद्दल व्यक्त होणार आहोत. नेमकं मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही देखील यावरती व्यक्त होणार आहात, यात माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही. असं मंडळी कोणाची भीती नाही आहे, लोकशाही आहे. आपण कोणत्याही घटनेवरती बोललंच पाहिजे, आपलं मत मांडलंच पाहिजे. आज देखील मी अशाच एका घटनेवरती बोलतोय ज्यावरती खरं तर सबंध राज्यभरात मोठी चर्चा होताना दिसते. आपण पाहिलं की फलटणमध्ये एका सरकारी रुग्णालयातल्या सरकारी पदावर असणाऱ्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि त्यानंतर एकूणच राज्यात मोठी खळबळ उडाली. आज या प्रकरणातलं मोठा अपडेट आपण सगळ्यांसमोर आहे. ते म्हणजे असं की या प्रकरणातला PSI गोपाल बदने याला यापूर्वी निलंबित करण्यात आलेलं होतं. आता त्याला बडतर्फ म्हणजे या सेवेतनं पूर्णतः काढून टाकण्यात आलेलं आहे. कारण काय, तर त्याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर केला. पण मंडळी तुम्हाला या सगळ्या याच्यातनं राग येत असेल, मला देखील प्रचंड राग येतोय. का माहिती आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या पदावरती आरूढ होता किंवा विराजमान होता किंवा तुमची नियुक्ती केली जाते, तेव्हा अर्थातच त्या पदाच्या अनुषंगाने तुम्हाला मिळालेले अधिकार तुम्हाला जनतेच्या कल्याणासाठी वापरायचे असतात. आणि खाकी वर्दीबद्दल जर बोलायचं झालं तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असं आपण म्हणत असतो. म्हणजे सतत कायद्याचं रक्षण करणं, सर्वसामान्य माणसासाठी धावून जाणं, त्याला न्याय मिळवून देणं आणि त्याच्या संरक्षणासाठी उभं राहणं, हे खाकी वर्दीचं काम आहे. गोपाळ बदनेसारख्या लोकांनी खरं तर त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून या खाकी वर्दीला काळा डागच लावलेला आहे. मंडळी अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतात. आपण पाहतोय की पीडित डॉक्टरने आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर अर्थातच CDR काढण्यात आले. या CDRच्या तपासातनं व्हॉट्सअप चॅट काढण्यात आले. का ती महिला डॉक्टर जी आहे ते हॉटेलमध्ये जाऊन मुक्कामी थांबली याबद्दलची देखील फार मोठी चर्चा झाली. पण हे सगळं होत असताना त्याला अर्थातच एक वेगळं वळण देखील दिलं गेलं. वाईट काय वाटतं की महिला आयोगाच्या अध्यक्षांनी खरं तर तपासाचा भाग असतानाही तपासाच्या भागात ज्या ज्या गोष्टी समाविष्ट असतात त्या खरं तर पत्रकारांसमोर किंवा जाहीरपणे त्या सांगायच्या नसतात, कारण तो तपासाचा भाग असतो. काही गोष्टी त्यांनी मांडून या गोष्टीला वेगळंच वळण दिलं आणि पीडित डॉक्टरच्या एकूणच चारित्र्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा या सगळ्या याच्यातनं सुरू झाल्या आणि त्यातनं एक वेगळं वळण मिळालं. असं आहे ना मंडळी, माणूस गेल्याचं दुःख नाही, पण त्यानंतर जे काही घडतंय ते मात्र सगळं काही शिंतोडे उडवणार आहे. असं आहे मंडळी, यातनं मी काही प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित करणार आहे. अर्थात जाता जाता मी ते उपस्थित करेन, पण मला एका गोष्टीची खंत वाटते. ती खंत काय माहिती आहे की हाच तो PSI गोपाळ बदने ज्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असं जे मी म्हणतोय, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमक्या कोणत्या अधिकारांचा त्याने गैरवापर केला. कैद्यांना हॉस्पिटलमध्ये तपासणी करता नेलं जायचं, अर्थात फिट सर्टिफिकेटच द्या असा आग्रह या PSIचा असायचा आणि त्याबद्दल तो या महिला डॉक्टरवरती दबाव टाकायचा. शिवाय बऱ्याच वेळेस ऑन ड्युटी असणाऱ्या डॉक्टरांच्या खुर्चीत जाऊन बसणं, तिथे जाऊन दादागिरी करणं, अरेरावीची भाषा करणं, असे देखील प्रकार या गोपाळ बदनेने केले. आणि म्हणून तर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी थेट त्याला या सगळ्या पोलिसांच्या सेवेतनं, म्हणजे जो PSI पदावरती तो आरूढ झालेला होता, तो बसलेला होता, त्याला त्यातनं बडतर्फ केलं, म्हणजे कायमचं काढून टाकण्यात आलेलं आहे. पण ज्यावेळी तो त्याच्या अधिकारांचा गैरवापर करत होता त्याचवेळी ही कारवाई का करण्यात आली नाही. पीडित महिला डॉक्टर याविषयी वारंवार सांगत होती, सिव्हिल सर्जनला सांगत होती, त्याबद्दलची एक समिती तिच्या तक्रारीनंतर गठीत करण्यात आली होती, त्या समितीवर समोर सांगत होती. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन भेटत होती, तिथं देखील तिचं म्हणणं ती मांडत होती. तिनं म्हणलं होतं की या सगळ्या दबावातनं माझं जर काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार ही सगळी व्यवस्था असेल. मला नवलं असं वाटतं, जी व्यवस्था लोककल्याणाकरता म्हणून उभारण्यात आलेली आहे लोकशाहीमध्ये, ती एवढी कमकुवत आहे का, ती एवढी पोखरली गेली आहे का, की ज्यामुळे ज्या दबावातनं, ज्या चिंतेतनं, ज्या टेन्शनमधनं एका डॉक्टरला, एका तरुण महिला डॉक्टरला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. यातनं झालं काय मंडळी, आज आपल्याच अवतीभोवती असणाऱ्या समाजातल्या एका कुटुंबाने, ज्या कुटुंबाने आपल्या मुलीला गावातनं मोठ्या मेहनीतनं, म्हणजे शेतकरी कुटुंब आहे, काय खरं तर वार्षिक त्यांचं उत्पन्न असेल, या सगळ्या याच्यातनं खस्ता खात, पैसे बाजूला टाकत मुलीला शिकवलेलं होतं, शिकवून मुलीला मोठं केलं, डॉक्टर केलं. खर्च छोटा नसतो, मोठाच आहे मंडळी. मंडळी एक चित्रपट मध्यंतरी आलेला होता, तुम्हाला त्या चित्रपटाचं नाव सगळ्यांना ठाऊक असेल की गोष्ट छोटी डोंगरा एवढी.
खरं आहे मंडळी, आपण कुठलंही स्वप्न ज्यावेळेस ते बघत असतो ते डोंगरा एवढंच मोठं असतं, पण तो डोंगर चढण्याकरता सुद्धा फार मोठी मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत त्या तरुण डॉक्टरच्या बरोबरीने, त्या महिला डॉक्टरच्या बरोबरीने तिच्या कुटुंबाने देखील घेतलेली होती. आपल्या मुलीला शिकवलेलं होतं आणि त्या मुलीला डॉक्टर देखील केलं होतं. झालं काय मंडळी, पुन्हा एकदा नाळ तुटली. या मुलीची आपल्या कुटुंबाबरोबर नाळ तुटली. त्या कुटुंबाची आत्तापर्यंतची सगळी आपल्या मुलीला या पदापर्यंत आणण्याची मेहनत जी होती ती मातीमोल झाली. याला जबाबदार कोण? जबाबदार ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेत वावरणारा हा गोपाळ बदने, या व्यवस्थेत वावरणारे तेही लोक आहेत का की ज्यांनी त्या महिला डॉक्टरने वारंवार तिला त्रास दिला जातोय, तिच्यावरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल किंवा कायद्यानं फिट सर्टिफिकेट द्या या संदर्भातला दबाव असेल, हे दबाव टाकणारे अधिकारी जे ते आहेत का? किंवा या संदर्भातली तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे तिने केलेली होती, ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलं ते आहेत का? असे अनेक प्रश्न यातनं उपस्थित होतात. मी देखील माझ्या मनातले प्रश्न तुमच्यासमोर बोलताना मांडतोय. मला असं वाटतं यावरती तुम्ही व्यक्त व्हा, कारण आज रुग्णसेवेची शपथ घेऊन आपल्या सगळ्यांसाठी झटण्याकरता पुढे आलेली एक तरुण डॉक्टर जी आहे ती आपण गमावलेली आहे. तिचं गेल्याचं दुःख नाही आहे, पण त्यानंतर जी काही चर्चा केली जाते ती देखील दुःखदायक आहे. आणि ही दुःखदायक चर्चा खरं तर त्या कुटुंबाला देखील, म्हणजे त्या पीडित डॉक्टरच्या कुटुंबाला देखील टोचणी देणारी आहे. आज गोपाळ बदनेला बडतर्फ करण्यात आलं. यावरनं पीडित डॉक्टरच्या भावाने आम्हाला न्याय मिळण्याच्या संदर्भातली पहिली स्टेप, म्हणजे पहिली सुरुवात जी ती झाली आहे अशी भावना व्यक्त केली. पण ही भावना व्यक्त करत असताना अर्थातच या भावाच्या मनात सल असेल, या भावाच्या मनात अनेक भाऊबीज, रक्षाबंधन याबद्दलच्या आठवणी असतील. आणि या आठवणी दाटून आल्यानंतर न्याय जरी या कुटुंबाला मिळाला तरी गेलेली व्यक्ती परत येणार आहे का, हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्यातल्याच एका व्यक्तीवरती अशा पद्धतीने समाजातल्या व्यवस्थेतनं काही लोक दबाव निर्माण करत असतील तर त्याकरता नेमकं काय करायला हवं? आवाज उठवला तिने, पण तिला दाद कोणी दिली नाही. मग त्यासाठी नेमकं पुढे काय व्हायला हवं? काय शिस्त एक पाळल्या जात नाही, ही शिस्त पाळण्याच्या संदर्भात काय व्हायला हवं? अनेक प्रश्न आहेत मंडळी. गोपाळ बदनेवरती बडतर्फ होण्याची कारवाई किंवा त्याला समज देण्याच्या संदर्भातली कारवाई यापूर्वीच वरिष्ठांनी केली असती तर ही वेळ आली असती का? या पीडित डॉक्टर तरुणीला आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागलं असतं का? एका कुटुंबाला आपली मुलगी गमवावी लागली असती का? आपण आपल्यातलाच समाजसेवेसाठी पुढे जाणारा एक डॉक्टर गमवला असता का? असे अनेक प्रश्न आहेत आणि एक ना अनेक प्रश्न आहेत ज्याबद्दल येणाऱ्या काळात देखील चर्चा होत राहील. असं आहे मंडळी, घटना एका पाठोपाठ एक घडता चर्चा होते. कायम असं म्हणलं जातं आमच्या पत्रकारितेमध्ये की पब्लिक मेमरी इज अ शॉर्ट मेमरी. म्हणजे आज फार पूर्वी घडलेल्या किती घटना आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेत, पण बातम्या एका पाठोपाठ एक येऊन आदळतात, ज्याबद्दल चर्चा केली जाते, ज्याबद्दल आपण व्यक्त होतो, संताप व्यक्त करतो, न्याय मिळावा अशी आरोळी देतो. पण त्याचं पुढे नेमकं काय होतं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विचार करा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. माणूस म्हणून माणसाशी वागणं आवश्यक आहे, हे तितकंच खरं आहे, पण ते काही होताना दिसत नाही आहे. जी व्यवस्था आपल्याकरता, आपल्या सेवेकरता उभी राहिलेली आहे तीच व्यवस्था मात्र आपल्यावरती दबाव टाकते, आपल्यावरती अरेरावी करते, त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करते. हे कधी थांबणार आहे? चला, मी आज खरं तर माझ्या मनातलं अगदी एखादं पाण्याने भरलेलं भांडं असतं ना, ते अगदी रितं करावं शेवटच्या थेंबापर्यंत, अशा पद्धतीने तुमच्यासमोर आगळपगळ व्यक्त झालो. हा संताप तुमच्या मनात असणार आहे, तुम्ही देखील व्यक्त व्हा. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये या सगळ्या याच्यात नेमकं काय व्हायला हवं, एक तर कारवाई झाली, पुढे नेमकं काय व्हायला हवं, अशा घटना थांबाव्यात म्हणून काय व्हायला हवं, याबद्दल व्यक्त व्हा. विषय खोले मंडळी आणि त्याची सल आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे, त्याचं शल्य आपल्या सगळ्यांच्या मनात आहे.